अटल बिहारी वाजपेयींनी जी अणुस्फोट केली ती माझ्या दृष्टीने फार मोठी महाभयंकर घोडचूक होती. आणि दोन न्यूक्लिअर वेपन स्टेट भारत आणि पाकिस्तान असल्यामुळं त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई होणं अशक्य होतं. 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्याच्याकडे दुसरं काहीतरी काम करून जाऊ. प्रश्न असा त्यामध्ये उद्भवतो की मग आपण सीजफायर मान्य का केली, आणि ते सुद्धा ट्रम्पने जाहीर केली. तर मोदींच्यावर कसला दबाव आहे? मोदी का म्हटले नाहीत की नाही आम्ही एक दिवसभर आणखी त्यांचं मी नुकसान करणार आणि मग थांबवा. 1992 मध्ये बुश राष्ट्रपती असताना त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक राष्ट्राकडे भरपूर अण्वस्त्र आहेत. जगाला अनेक वेळेला आपण राख रांगोळी करू इतकी अण्वस्त्र आहेत, त्याची उडीची गरज नाही, ते थोडे कमी असले तरी चालतील. आणि म्हणून मग 92 साली निर्णय झाला की आता अणु चाचण्या आपण बंद केल्या पाहिजे. आपण भरपूर अणु चाचण्या केल्या, आता करायची काही गरज नाही. आता 92 पासून आतापर्यंत 33 वर्ष हा जो मॉरेटोरियम आहे की अणु चाचण्या करायच्या नाहीत, तो सर्व देशांनी पाळलेला आहे. भारताने 99 साली अटल बिहारी वाजपेयींनी अणु चाचणी केली, त्यानंतर आपण काही केलेलं नाही कुठेही, आणि त्यानंतर सगळं बंद झालेलं आहे. पण गेल्या महिन्यामध्ये राष्ट्रपती ट्रम्प यांनी सांगितलं की आम्ही अमेरिका आता पुन्हा अणु चाचण्या करायला सुरुवात करेल. त्यांनी केली की मग रशिया करेल, चीन करेल, मग भारताला करावं लागेल, पाकिस्तानला करावं लागेल, इस्रायल काहीतरी करेल, आणि मग पुन्हा ती अटोम बॉम्ब निर्मितीची रेस सुरू होईल. आणि त्यामध्ये हे खाजगीकरण करणं फार धोक्याचं आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं त्या विधेयकाला विरोध करणार, पण काय शेवटी मोदी सरकारला करायचं असेल ते करतील. पण हे का झालं नाही पाहिजे याबद्दल आम्ही सांगू. त्याचा थेट संबंध भारत पाकिस्तानची जी आता लढाई झाली त्याच्याशी पण आहे. आणि माझ्या मताप्रमाणे गेल्या 75 वर्षामध्ये भारतातून सर्वात मोठी जी परराष्ट्र धोरणाबद्दलची चूक झाली, सर्वात मोठी, ती अटल बिहारी वाजपेयींनी जी अणुस्फोट केली ती माझ्या दृष्टीने फार मोठी महाभयंकर घोडचूक होती. त्याचं कारण असं आहे की त्यापूर्वी पाकिस्तानकडे अण्वस्त्र असतील अशी एक अटकल होती, पण पाकिस्तान वॉज नॉट ए न्यूक्लिअर वेपन स्टेट. जोपर्यंत आपण अण्वस्त्राचा स्फोट करत नाही तोपर्यंत त्याला अण्वस्त्रधारी राष्ट्र असं म्हटलं जात नाही. पण आपण केल्याबरोबर लगेच पाकिस्तानने केल्यामुळे पाकिस्तान हे न्यूक्लिअर वेपन स्टेट झालं. आणि दोन न्यूक्लिअर वेपन स्टेट भारत आणि पाकिस्तान असल्यामुळं त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई होणं अशक्य होतं. कारण जगातला कुठलाही देश दोन अण्वस्त्र देशांना खूप काळपर्यंत लढाई करू देणार नाही. आणि त्या दिवशी भारताची जी सैन्यामध्ये जी सुपेरियरिटी होती, आपल्याकडे जवळजवळ 12-15 लाखाचं स्टँडिंग आर्मी आहे, पाकिस्तानकडे 5-7 लाखाची. आपण खूप स्ट्रॉंग होतो त्या मानाने. पण ती सगळी संपले कारण त्यांनी युद्धच होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे 12 लाख सैन्य आहे का 25 लाख सैन्य आहे का 1 कोटी सैन्य, याला काय अर्थ राहिला नाही, कारण युद्धच होणार नाही, कोणी करूनच देणार नाही तुम्हाला. ते आता आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटर सुद्धा कुठं हालचाल झाली नाही. ते 2-3 दिवस झालं ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं. आता पुढची युद्ध तशीच होणार आहेत. मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण. तर हे सगळं बदललंय. त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे, तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे कारण त्या एका चुकीमुळे. कारण कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर, समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदुकी युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही. कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच. आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले आणि थांबवा म्हणून शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही. आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं? पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही. तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं पाडायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. आणि आर्मी काही कुठे जाऊ शकली नाही कारण तिथं अनरिटन असा आपला करार झालेला आहे अमेरिका आणि मोठ्या राष्ट्रांच्यावर की एकमेकाच्या सरहद्दीवर क्रॉस करायचं नाही. तो करार
कारगिल युद्धाच्या वेळेला झाला होता. तेव्हा कारगिल युद्धामध्ये वाजपेयी असताना जेव्हा आपण कारगिलमध्ये काही करू शकत नाही असं दिसलं की ते वर आहेत आणि आपण खाली आहोत, त्यामुळे आपण काही हे त्यांना हटवू शकत नाही कारगिलमधून, तेव्हा एअरफोर्सने विनंती केली की आम्हाला एअरफोर्स वापरायची परवानगी द्या. पण त्याला वाजपेयींनी शेवटपर्यंत नकार दिला, पण शेवटी मग नाईलाजाने त्यांनी परवानगी दिली 25 मेला 99ला, आणि लगेच 26 मेला आपले मेक्स उडाली आणि त्यांनी कारगिलची तिथली माणसं घालवली. पण तिथं अट अशी होती की तुम्ही इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करायची, आणि ती आज पण पाळली जाते कारण त्याला इंटरनॅशनल प्रेशर आहे. प्रश्न असा त्यामध्ये उद्भवतो की मग आपण सीज फायर मान्य का केली, आणि ते सुद्धा ट्रम्पने जाहीर केली ते. तर मोदींच्यावर कसला दबाव आहे? मोदी का म्हटले नाही की नाही आम्ही एक दिवसभर आणखी त्यांचं नुकसान करणार आणि मग थांबवा, असं का करू शकले नाही? तर काय दबाव आहे? तर तो कुठेतरी आपल्याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे, आणि त्याला आमच्याकडे काही तर्क आहेत पण ते काही पुरावा नाही आहे त्याला. पण आमचे त्यामध्ये आमचे खात्रीलायक तर्क आमच्यात की मोदींच्यावर फार मोठा दबाव येतोय अमेरिकेचा, आणि मोदी हातबल आहेत त्या बाबतीमध्ये.